विठ्ठल भक्ती त्या विठ्ठल अधिकचार गोंडे दामाजी पंतांच्या कारकिर्दीमध्ये लागले. घरी कोण कोण होतं? घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला पतीच्या मनासारखी पुण्यशिवा असे दिव्य दाम्पत्य धर्मे विराजे सदा भागता पूजिती भक्ती भोजे पंढरीनाथ महाराज की. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. 14व्या शतकातली कथा आहे. अचानक कोरडा दुष्काळ मंगळवेढ्याला आणि आसपासच्या गावामध्ये पडला. सुरुवातीला जरा परिस्थिती बेताची होती, पण दिवसेंदिवस परिस्थिती बिकट व्हायला लागली. अन्नधान्याशिवाय पाण्याशिवाय काही काळपर्यंत गाईगुरांचे प्राण गेले. पण नंतर वेळ अशी आली की पाण्याविना अन्नाविना माणसांचे जनतेचेही प्राण जायला लागले. त्यावेळेला काही लोक समूहानं दामाजी पंतांकडे आले आणि दामाजी पंतांना गळ घालायला लागले. पंढरपूर के द्विज सममिल, पंढरपूर के द्विज सममिल, पंढरपूर के द्विज सममिल, कामाचे गणराजे विजे. पंढरपूर के द्विज सममिल, कामाचे गणराजे विजे. धनदौलत नहीं आनंद, धनदौलत नहीं महान, हुमायून बादशहानं आपल्या पदरी 2 धान्याची कोठारं दिलेली आहे. जनतेचे प्राण चाललेले आहेत. हीच खरी वेळ आहे. ती धान्याची कोठारं जनतेकरता खुली करून देण्याची. म्हणून ते धान्य सडतंय. उंदीर भुशी ते धान्य फस्त करतायत. त्याच्यापेक्षा माणसांना देऊन जर माणसांचे प्राण वाचवले, जनतेचे प्राण वाचवले तर काय हरकत आहे. दामाजी पंतांनी त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि दामाजी पंत घरात आले. घरामध्ये पत्नी होती. त्या पत्नीला विचारलं,
काही लोक आलेले आहेत, त्या जनतेचं असं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे, मला असं वाटतं, तुझं काय मत आहे? म्हणून पत्नीला विचारलं. पत्नी अशा समयाला योग्य तो सल्ला देणारी होती, नुसती सल्ला देऊन गार करणारी नव्हती, सल्लागार. म्हणून तिला विचारलं. तिनंही सांगितलं की महाराज, अहो प्रजा आहे म्हणून राजा आहे, तुम्हाला किंमत काय? कारण ते लोक जिवंत आहेत म्हणून. नाही तर तुमची अवस्था त्या कथेतल्या, त्या गीतातल्या राजाप्रमाणे व्हायची. कोणता गीतातला राजा? अहो तुम्ही ऐकलं नाही का? म्हणे त्याचं राज्यही खोटं, तो राजाही खोटा आणि सगळंच खोटं. आठवतंय? नाही मी सांगते, ऐका. काट्याच्या आणीवर बसलेली काट्याच्या आणीवर बसलेली काट्याच्या आणीवर बसलेली काट्याच्या आणीवर बसलेली उसाड एक बसले उसाड एक बसले उसाड एक बसले ते लोक जिवंत आहेत म्हणून तुमचं राजे पण शिल्लक आहे. ते लोक जर नसले तर तुम्हाला महाराज म्हणून रामराम करणार तरी कोण? जर प्रजात जर शिल्लक राहिली नाही तर तुम्ही राजे कोणाचे? सेनात जर नसली तर सेनापती पदाचा अर्थ काय? म्हणून म्हणले त्या लोकांचे प्राण वाचवणं तुमचं कर्तव्य आहे. पत्नीचाही विचार पटला दामाजी पंतांना. कुंडीवरच्या चाव्या घेतल्या आणि दोन्ही धान्याची कोठार सर्वांना खुली करून दिली. सांगितलं की मला मोबदला म्हणून दुसरं काही नकोय, फक्त जर तुम्ही एक पिशवी धान्य भरून घेतलं असेल तर एकदा, 2 पिशव्या घेतल्या तर 2दा, 5 पिशव्या घेतल्या तर 5 वेळा, 15 पिशव्या घेतल्या तर 15 वेळा माझ्या पंढरीनाथाच्या नामाचा जयजयकार करायला मात्र विसरू नका, एवढाच मोबदला द्या. आणि लोक अक्षरशः त्या धान्याच्या कोठारांवर तुटून पडले. गोण्या गाड्या अपार, गोण्या गाड्या अपार, धान्य लोटतात फार, सर्व करीती जय जयकार, पंढरीनाथ महाराज की. उत्तम कर्म झालं. दोन्ही धान्याची कोठार लुटवली, एक अन्नाचा कण सुद्धा शिल्लक राहिला नाही. पण जिथं उत्तम काम करणारे असतात तिथं त्या चांगल्या कामाला आडकाठी घालणारी लोक असतात. ते हसलेही पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच उत्तम काम करणाऱ्याची किंमत असते. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. इथेही होतच दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यामध्ये. यानं सकाळी 10, 10:30, 11 वाजता ही धान्याची कोठार लुटवली. यानं दिवसभर विचार केला, काय केलं, काय करायला हवं, काय करायला हवं, काय करायला हवं. आणि सूर्य मावळल्यानंतर अंधारामध्ये त्यानं एक पत्र लिहायला घेतलं. हुमायून बादशहाच्या नावानं ते पत्र लिहिलं. त्यात लिहिलं की दामाजी पंतांनी आपल्या आज्ञेशिवाय ही सगळी धान्याची कोठार लुटवली आणि धान्य फक्त हिंदूंनाच दिलं, यवनांना दिलं नाही, असाही एक मुद्दा त्यामध्ये लिहिला. आणि ते पत्र रातोरात बादशहाकडे पोहोचेल या उद्देशानं पाठवलं. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी धान्याची कोठार लुटवली, यानं एवढं पत्र लिहायसाठी दिवसभर विचार केला. हो, कारण सूर्य अस्ताचलाला गेल्याशिवाय त्याच्या हातून कर्म घडणार नव्हतं. कारण तो जे कर्म करीत होता ते पाप कर्म होतं आणि ते दिवसा उजेडी व्हायचं नाही. दिवसा उजेडी व्हायचं नाही, ते अंधारातच होणार. मग दिवसा उजेडी होतं तरी काय? उजेडात होते अंधारात
कर्तव्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे म्हणू घडी अपराधा कोण सावरा म्हणू घडी अपराधा कोण सावरा घडदार देवा घडदार रातोरात पत्र बादशहाच्या दरबारात पोहोचलं. दुसऱ्या दिवशी दरबार भरल्याबरोबर ते पत्र बादशहाच्या हातात पडलं आणि बादशहानं ते पत्र वाचल्याबरोबर बादशहाच्या प्रकृतीमध्ये फरक दिसायला लागला. डोळे अंगारासारखे लाल झाले, बुवया वक्र झाल्या आणि त्या बादशहानं रागारागानच त्या समोर असलेल्या यवन सैनिकांना आज्ञा केली, ले आओ वहता माझी को हाती लगाव बघावो, ले आओ वहता माझी को हाती लगाव आताच्या आता जा. नावानी पंथाला असेल त्या अवस्थेत धरून इथे घेऊन या. ते यवन सैनिक निघाले. मजल दरमजल करीत करीत मंगळवेढ्याला येऊन पोहोचले. ते मंगळवेढ्याला यायची वेळ हीच दुपारी माध्यान्ह समयाची वेळ आणि दामाजी पंत दिंडी दरवाजाशी उभं राहून कुणी अतिथी येतोय का म्हणून वाट बघताय. तो यांना हे 15 यवन अतिथी येताना दिसले. काय झालं असेल, पुढे काय होऊ शकतं याची पुरती कल्पना आली, पण त्यांच्यावर क्रोधिष्ट झाले नाही किंवा त्यांच्याशी वागण्यात काही परिवर्तन होऊ दिलं नाही. 15ही सैनिकांना हातपाय धुवायला पाणी दिलं, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना पोटभर जेवायला घातलं आणि काही वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आता आपण निघायचं असं त्यांना सूचित केलं. त्या 15ही सैनिकांनी दामाजी पंतांना साखळ दंडामध्ये बांधलं आणि मंगळवेढ्याहून ते बेदरकडे जायला निघाले. मंगळवेढा ते बेदर त्या 2 गावांच्या मध्ये एक महत्वाचं गाव लागतं. त्या गावाचं नाव आहे पंढरपूर. त्या गावाची वेस लागली आणि दामाजी पंत जरा अस्वस्थ झाले. विचार आला मनामध्ये की इथून बादशहाकडे गेल्यानंतर त्याच्या दरबारात तो आपल्या अपराधाबद्दल काय शिक्षा सुनावतो काही ठाऊक नाही. हत्तीच्या पायी देतो का सुळावर चढवतो का फासावर लटकवतो काही सांगता येत नाही. पण जर तसं काही झालं तर पुन्हा पंढरीला येऊन पांडुरंगाचं सावळं रूप डोळ्यात साठवता येणार नाही. म्हणून त्या यवन सैनिकांनाच विनंती केली की मला काही क्षणासाठी तरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊ द्या. मंगळवेढ्यापासून पंढरपुराला येईपर्यंत त्यांनाही दामाजी पंतांसारख्या संतांचा सहवास घडला होता. त्याच्यामुळे त्यांच्याही चित्तवृत्ती जरा नरमल्या होत्या. त्यांनी विचार केला इतका सज्जन मनुष्य आहे, हा काही कुठं पळून जायचा नाही. म्हणून साखळ दंडातून त्यांची मुक्तता केली आणि सांगितलं त्यांना की आपण लवकर या, परत आम्ही इथंच आपली वाट बघतो. दामाजी पंत निघाले सुसाट वेगानं. चंद्रभागेमध्ये बुडी मारली, अंग स्वच्छ पुसलं, कपाळी बुक्याचा टिळा लावला, रंगशिळेवर जाऊन नाचले, 84च्या शिळेवर पाठ घासली, नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला जाऊन मिठी मारली आणि भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि ते सावळ परब्रह्म समोर उभं असलेलं बघितलं आणि सगळ्या चित्तवृत्ती एकवटल्या दामाजी पंतांच्या. विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला, विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला, गुणा गावया वेद तोही भुकेला, धरी पावले स्वर्णदी चंद्रभागा, धरी पावले स्वर्णदी चंद्रभागा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा, पंढरीनाथ महाराज की. आणि दामाजी पंत भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाले
भगवंताच्या चरणावर आपल्या अश्रूंनी अभिषेक घातला, मनानच भगवंताला प्रार्थना केली की भगवंता तुला काय सांगावं, सगळं बघितलंयस तू, त्याच्यामुळे आता काय करायचं हे सगळं तुझ्याच हाती आहे. जागुनी देवालयी तो चरणावरी ठेवुनी भुजा भाळ, यवना पराध कृतनी सखया निज विरुद्ध आजी सांभाळ. विनंती केली, निघाले आणि त्या यवन सैनिकांजवळ येऊन पोहोचले. त्यांनी विचारलं, हो म्हणले लवकर येणार होता, किती उशीर झाला, लवकर लवकर जायचंय आपल्याला. हो म्हणले इथं आल्यानंतर एखादी मुलगी माहेरी गेल्यानंतर जसा तिचा पाय लवकर निघत नाही ना, आमच्या पांडुरंगाच्या भक्ताचं सगळं असंच आहे. इथं इतके नातेवाईक आहेत, इतके नातेवाईक आहेत का लवकर निघताच येत नाही. सगळे नातेवाईक आहे झाडून इथंच. पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, याची छाती काय सांगू, याची छाती काय सांगू, याची छाती काय सांगू. ओ माझे असा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे उशीर झाला. पुन्हा साखळदंडात बांधलं आणि त्यांना बिदरच्या रस्त्याने घेऊन जायला निघाले. आपला भक्त येऊन आपल्या चरणावर लोटांगण घालून गेला, अश्रूंनी आपल्या चरणावर अभिषेक करून गेला. भगवंतानं काहीच केलं नाही ग. मध्यरात्रीच्या सुमाराला भगवंत ज्या विटेवर उभे होते तिथं थोडीफार हालचाल भक्तांना जाणवली. भगवंत हलकेच रुक्मिणी मातेच्या महालात आले आणि रुक्मिणीला सांगितलं की तुझ्या जवळ जेवढं काही धन आहे, जेवढे काही दागदागिने, तेवढे सगळे इथं माझ्या समोर आणून ठेव. त्या रुक्मिणीला प्रश्न पडला की इतक्या सगळ्या पैशाची काय गरज पडली, पुन्हा नोटबंदी झाली का, काय झालं असेल, तिच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला, कशाला इतकं सगळं धन मागवता येते. अगं तू काही विचारू नकोस, माझं सध्या चित्त थाऱ्यावर नाहीये. ऐके हे रुक्मिणी भक्ता संकट पडताची जीव तळमळतो. ऐके रुक्मिणी भक्ता संकट पडताची जीव तळमळतो. तुझं फार काय सांगू, पाण्याविन जेवी मीन तळमळतो. लवकर घेऊन ये सगळं, काही चिंता करू नकोस. ज्या वेळेला तुला हे दागिने परत देईन ना, त्यावेळेला दुपटीनं परत करीन. रुक्मिणी माता म्हणाली, दागिने नेताना प्रत्येक नवरा असंच म्हणतो, पण गेलेले एक पटही परत येत नाही. पंढरीनाथ महाराज. शेवटी सगळे दागिने धन सगळं आणून ठेवलं. भगवंतानं आपल्या जवळचा एक बारीकसा बटवा काढला. त्या बटव्यामध्ये सगळं ते धन दागिने कसे बसे कोंबले. भगवंताचा हस्तस्पर्श झाला, ते सगळं साहित्य मावले त्याच्यात. भगवंतानं त्या बटव्याचं तोंड बंद केलं. तो बटवा आपल्या कमरेला पोचला आणि भगवंत वेश परिवर्तन करून वायू नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार, करी जोहार. काय आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या जणू 4च मजले चढल्या जातं. लिफ्ट आहे म्हणून 8 मजले चढण्यात काही अर्थ नाही. समजा 8 मजले गेल्यावर लिफ्ट बंद पडली तर पायऱ्यानेच होत नाही, हे लक्षात असलं म्हणजे बघा. करी जोहार दरबारात, करी जोहार दरबारात, झाला
करी